महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीचं आज मतदान पार पडलं. सकाळपासूनच या मतदानाची चर्चा सुरू होती. काही ठिकाणी मतदान केंद्रावरती बराच गोंधळ देखील पाहायला मिळाला. काही ठिकाणी धुळे ज्या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी मशीन ईव्हीएम मशीन होतं ते फेकून दिलं होतं. तर काही ठिकाणी दुबार नावंही सापडली गेली होती. मतदारांची जी नावं होती ती ऑनलाईन दाखवली जात होती. मात्र मतदार यादीमध्ये लिस्टमध्ये दाखवली गेली नव्हती. त्यामुळे बराच गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता. अर्थात यामध्ये शाईचं एक प्रकरण देखील रंगलं होतं. अ, मतदानाच्या वेळेस जी बोटाला शाई लावली जाते, ती पुसली जात होती लगेच आणि त्यावरूनही गोंधळ झाला होता. विरोधकांनी यावर आक्षेपही घेतला. त्यानंतर जे निवडणूक आयोगाचे आयुक्त होते, त्यांना ह्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागलं. हा सगळा दिवसभराचा गोंधळ होता, जो मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला. आणि अर्थात आता मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण वरचढ ठरणार हे सगळं पाहायला मिळणार आहे. आत्ता तुर्तास आपल्याकडे मुंबई आणि पुणे या दोन्हीचे एक्झिट पोल हाती आलेत आणि त्यानुसार मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये कोण वरचढ ठरले ते आपण एकदा पाहूयात. आपल्या हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार आपल्याकडे सध्या डी रिसर्च यांचा एक्झिट पोल आहे. त्यानुसार महायुती म्हणजेच भाजप डी-व्ही-एस रिसर्चने जो एक्झिट पोल वर्तवला आहे त्यानुसार महायुती म्हणजेच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला 107 ते 122 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीला 68 ते 83 जागा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ॲक्सिस माय इंडिया यांनी जो एक्झिट पोल वर्तवला आहे त्यामध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला 131 ते 151 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर आहे आपल्याकडे एक्झिट पोल तो आहे जेव्हीसीचा. जेव्हीसीनं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागांपर्यंतचा अंदाज वर्तवलाय. तर ठाकरे बंधूंना एकूण 60 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला केवळ 23 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल आहे. त्यानंतर आहे ते पोल्स ऑफ पोल. त्यानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांना 107 ते 122 जागा मिळणार आहेत. तर ठाकरे बंधूंना 68 ते 83 जागा, काँग्रेस व वंचित ह्या दोघांनीही मुंबईमध्ये एकत्रितपणे निवडणुका लढल्या होत्या. त्यामुळे त्यांना 11 ते 25 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर इतर जे आहेत त्यांना 8 ते 15 जागा मिळतील असा अंदाज पोल्स ऑफ पोलनं वर्तवलाय. त्यानंतर जनमतकडून जो एक्झिट पोल आलाय त्यामध्ये भाजपला केवळ 42 ते 45 जागा वर्तवण्यात आल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत जे आपण पोल्स पाहिले त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा आकडा हा 100च्या वर दाखवण्यात आला होता. मात्र जनमतचा जो पोल आलाय त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला केवळ 42 ते 45 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर ठाकरे बंधूंना 34 ते 37 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि वंचित जे एकत्र लढले होते त्यांना 13 ते 15 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत त्यांना 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. हा मुंबईतला एक्झिट पोल आहे आणि आपल्याला जो दुसरा एक्झिट पोल मिळाला आहे तो पुण्यातला आहे. पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील आपण एकदा पाहूयात. पुण्याचं जसं राजकारण आपण पाहिलं, की पुण्यामध्ये भाजपा म्हणजे महायुतीतील जो घटक पक्ष होता भाजपा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये चुरस रंगली होती. त्यामुळे पुण्यातलं राजकारण गेल्या महिनाभरापासून कशा पद्धतीनं रंगलं होतं ते आपण पाहिलं. अजित पवार यांनी ज्या आक्रमक पद्धतीने प्रचार केला होता आणि त्याला भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तरं देखील दिली होती. त्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी चर्चा देखील रंगली होती आणि आज मतदान पार पडलं आहे. एक्झिट पोल आले आहेत. पुण्यातला एक्झिट पोल नेमका काय सांगतो ती आकडेवारी एकदा पाहूयात. पुण्यात जे बरोबरच आणखी एक एक्झिट पोल आपल्याला मिळाला आहे. तो पी-आर-ए-बीचा एक्झिट पोल आहे. पी-आर-ए-बीनुसार 93 जागांसह भाजपा अव्वल स्थानी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना 43 जागा मिळतील असा अंदाज आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 7 जागा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 6 जागा मिळतील असा अंदाज पी-आर-ए-बी या एक्झिट पोलनं व्यक्त केलाय. प्रत्येकी 8 जागा मिळतील असा अंदाज पी-आर-ए-बीनं वर्तवलाय. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 6 जागांवरती समाधान मानावं लागेल असा हा पी-आर-ए-बीचा एक्झिट पोल आहे.
आणि अर्थातच या दोन्ही म्हणजे पुण्यातलं हे जे एक्झिट पोल आपण पाहिलं तर त्यामध्ये भाजपा वरचढ ठरत असल्याचं दिसतंय. म्हणजे या आधीची जी निवडणूक झाली होती 2017 मध्ये तेव्हा भाजपची सत्ता होती. त्यामुळे जर हे एक्झिट पोल खरे ठरले तर पुन्हा एकदा पुण्यात भाजपची सत्ता येऊ शकते. पण अर्थातच हे सध्या एक्झिट पोलच आहेत. ह्याचे आकडे एक्झिट पोल म्हणजे तंतोतंत जुळतातच असे नसतात. त्यामुळे एक्झिट पोलच्या ह्या आकड्यानुसार आता हे खरे ठरतात की खोटे ठरतात, हे आपल्याला उद्या जेव्हा खरा निकाल येईल त्यावेळेस स्पष्ट होतील. आता आपण जे पाहिले ते मुंबई आणि पुण्यातलेच आकडेवारी आहे. त्यानंतर आणखी एक्झिट पोल येतील त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेल. अर्थात YouTubeवरती देखील याचा व्हिडिओ उपलब्ध असेल. पण आता आपण जे पाहिलंय ते मुंबई आणि हे पुण्यातलं चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका ज्या होत्या त्यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार रंगला होता आणि अनेक मुद्दे चर्चेत होते. खास करून मुंबईमध्ये ही जी चर्चा रंगली होती संपूर्ण राजकीय मराठीचा मुद्दा चर्चेत होता. महापौर कोण होणार? ही सगळी चर्चा रंगली होती आणि अर्थातच आत्ताचे जे एक्झिट पोल आपण पाहिले त्यानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गट वरचढ ठरत आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा होईल की नाही हे अर्थातच उद्या जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा कळेल. हे जे आपण एक्झिट पोल पाहिले त्यामुळे एक्झिट पोल नेमके कसे जाहीर केले जातात ह्याची देखील एक आपण थोडक्यात माहिती घेऊया. एक्झिट पोल हे मतदान झाल्यानंतरच जाहीर करावे लागतात. मतदान ज्यावेळेस पार पडतं म्हणजे 5:30 वाजता किंवा 6च्या दरम्यान जेव्हा मतदान होतं, त्यानंतरच एक्झिट पोल घेण्याची परवानगी आहे. त्यावेळेस जेव्हा मतदान करून मतदार बाहेर निघतात, तेव्हा एक्झिट पोलचा सर्व्हे घेणारी ही ज्या काही संस्था असतात, ते मतदारांना विचारतात, की त्यांनी कुठल्या पक्षाला मतदान केलेलं आहे किंवा त्यांनी कुठल्या उमेदवाराला मतदान केलंय हे गुप्त पद्धतीनं विचारलं जातं आणि त्यानुसार एक आकडेवारी काढली जाते आणि ही आकडेवारी जेव्हा येते त्यानंतरच हे एक्झिट पोल विविध संस्थांकडून जाहीर केले जातात आणि पुन्हा एकदा हे एक्झिट पोलचे जे आकडे असतात ते तंतोतंत खरे येतातच असं नाही. ही फक्त एक जवळपास जाणारी संख्या असते. निकाल हा जेव्हा निवडणुकीचा निकाल जेव्हा जाहीर होतो त्यानंतरच ही सगळी आकडेवारी खरी आहे की नाही हे सगळं स्पष्ट होईल. आणि आता आपण जे पाहिलंय ते मुंबई आणि पुण्यातली ही आकडेवारी आहे. त्यामुळे उद्या जेव्हा निकाल जाहीर होईल, त्यानंतर नेमकं काय चित्र स्पष्ट होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर मुंबईमध्ये भाजपा वरचढ ठरली, तर महापौर कोणाचा होईल हे चित्र देखील स्पष्ट होईल आणि पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार का? महायुतीतील राष्ट्रवादीचं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? तेव्हाही सगळं आलबेल असेलच का, की सगळं मनमिळावू पद्धतीनं सुरू राहील? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महानगरपालिका निवडणुकीचं संपूर्ण कव्हरेज हे उद्या तुम्हाला लोकसत्ताच्या लाईव्ह चॅनलवरती सकाळपासूनच पाहायला मिळणार आहेत. एक्झिट पोल आणि निकालाचं अंतर ह्या सगळ्याचं देखील विश्लेषण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या फील्डवरचे जे रिपोर्टर्स आहेत त्यांचा देखील आपण अंदाज घेणार आहोत. आतापर्यंत आपण व्हॉक्सपॉपच्या माध्यमातून लोकांची जे प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे उद्याचा जो निकाल जाहीर होणार आहे, त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. लोकसत्ताच्या वेबसाईटवरती ह्या सगळ्या बातम्या तुम्ही पाहू शकता. लोकसत्ताच्या YouTube चॅनलवरती देखील ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही करणार आहोत सकाळपासूनच. त्यामुळे लोकसत्ताच्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.